हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करूया जे काही आपण सिरीज चालवलेली आहे समरीची. अतिशय महत्त्वाची सिरीज आहे ज्यामध्ये तुमचं खूप छान रिव्हिजन होत आहे असं मला बरेचसे विद्यार्थी मित्र कमेंटमध्ये सांगत आहेत. तर मला आनंद आहे तुमच्या या यशामध्ये थोडासा माझा हातभार लागला तर, आणि मला खूप चांगलं वाटेल तर तुमचं अजून चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल तर. आणि तुम्हाला सगळ्यांना जे काही आवश्यक आहे अभ्यासासाठी ते माझ्यातर्फे किंवा आमच्या चॅनलतर्फे मिळत आहे याची खूप मोठी महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. मग आपण जे समरी अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण सायन्सची समरी कंप्लीट केलेली आहे, भूगोलही बऱ्यापैकी झालेला आहे. आता आपण थोडासा हात म्हणजे ह्यापूर्वी 6th स्टँडर्डचा आपण प्राचीन इतिहास अभ्यासला, तर 7वीचा जो मध्ययुगीन इतिहास आहे त्यावर काम चालू आहे, तोही लवकरच येईल. परंतु आता आपण जो येणारी PSI STI ASO आणि राज्यसेवा मुख्य, बघा राज्यसेवा मुख्य तसेच राज्यसेवा प्री या सगळ्याच एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक ठरतो, घटक ठरतो, तो म्हणजे मॉडर्न किंवा आधुनिक भारताचा इतिहास. तर तो इयत्ता 8वीच्या बुकमधून आपण ही समरी अभ्यासूया. आता समरी म्हणण्यापेक्षा आपण ही डिटेलच अभ्यासूया, कारण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये खूप बारीक अशा दिलेल्या आहेत, ज्याची सुरुवात इथं जे आपण म्हणू शकता की जो काही भारताचा भौगोलिक शोध झालेला आहे युरोपीय देशांकडून, ज्यामध्ये वास्को द गामा म्हणजेच पोर्तुगीजचा वास्को द गामा पहिल्यांदा भारत शोधायला निघाला. त्यानंतर बऱ्याचशा ज्या युरोपीय सत्ता होत्या त्या भारतात आल्या, त्या कशा प्रकारे आल्या, व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधारी कसे बनले, हे सगळं आपण इथं बघणार आहोत. मग हे जे बुक असेल ते आपण थोडंसं डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत आणि तुमचं सगळ्यांचं क्विक रिव्हिजन या बुकमधून होणारच आहे याची मला 100% गॅरंटी आहे. मग आपण बघूया की कशा प्रकारे याला आपल्याला अभ्यासायचं आहे. तर बघा, तुम्ही आमच्या पेनड्राईव्ह कोर्सेसला पण अप्लाय करू शकता. 105 तासांचा हा प्रोग्राम आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला हे सगळं मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनाच माहीत आहे स्टेट बोर्डवरती जास्त भर आहे आपला GDC चॅनलचा, तर तो तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल. मग बघा, ज्यावेळेस आपण सुरुवात करूया त्यावेळेस जो भारताचा भौगोलिक शोध जो सुरू झाला होता त्यामध्ये खूप महत्त्वाची घटना घडली होती इतिहासामध्ये. ती म्हणजे 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी इथं बायझंटाईन साम्राज्याची जी राजधानी असलेलं शहर होतं कॉन्स्टंटिनोपल, ज्याला इस्तंबूल म्हटलं जातं, तर हे जिंकून घेतलं होतं. आणि तिथं जो एक मार्ग होता जो की खुष्कीचा मार्ग म्हणून ज्याला ओळखलं जातं, तर हा मार्ग आशिया खंड आणि युरोप खंड यांना जोडणारा होता. मग हा मार्गच इथं बंद झाला होता, म्हणजेच तुर्कांनी हा मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे आणि विशेषतः भारताकडे येण्याचे जे नवीन मार्ग होते ते इथं शोधण्याची आवश्यकता वाटू लागली, आवश्यकता भासू लागली. आणि भासू का नाही, बघा, जे काही इथं युरोपीय देशामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातील कापड, म्हणजे भारतातील कापड, मलमल ज्याला म्हटलं जातं, आणि त्यानंतर मसाल्याचे जे पदार्थ होते, हा अतिशय महत्त्वाचा व्यापार आपल्या देशाचा ह्या देशांसोबत होता. आणि त्याच्याच महत्त्वाच्या कारणासाठी इथं आपल्या देशाचं भौगोलिक शोधांचं एक नवीन पर्व इथं सुरू झालं होतं. मग हे पर्व ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळेस उजाडलं होतं ते म्हणजे 15वे शतक. मग बघा, 15व्या शतकात युरोपीय दर्यावर्दी इथं भारताकडे जाणारे जे काही जलमार्ग आहेत ते शोधण्यासाठी इथं सागरी सफरीवर निघाले होते. आणि त्यामध्येच तुम्ही बघू शकता की सगळ्यांनाच माहीत आहे पहिल्यांदा जो प्रयत्न केला होता तो म्हणजे 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला होता. बघा, वास्को द गामाच्या अगोदर एक पोर्तुगीज निघाले होते, त्यांचं नाव आहे बार्थोलोम्यू डायस. हे पोर्तुगीजच होते आणि ते कधी निघाले होते तर 1487 साली. परंतु ते फिरत फिरत इकडे येऊ नाही शकले. ते आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे ज्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलं जातं तिथपर्यंत पोहोचले आणि पुढे त्यांना शोध लागलेला नाहीये भारताचा. मग इसवी सन 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न ख्रिस्तोफर कोलंबस या सागरी खलाशाने केला, परंतु त्यांना पण भारताचा शोध नाही लागला. ते अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि इथंच काय झालं तर मग अजून एकदा भारताची शोध अपुरीच राहिली. पण 1498 मध्ये ज्यावेळेस पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांनी सुरुवात केली त्यावेळेस आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून, म्हणजेच कशाला, केप ऑफ गुड होपला इथं वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात वास्को द गामा जाऊन पोहोचले आणि इथं शोध लागला भारताचा. मग इथं तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे भारताचा शोध लागलेला आहे.
तर आता आपण इथं बघणार आहोत की कशा प्रकारे इथं वास्को द गामाच्या नंतर म्हणजेच पोर्तुगीजाच्या नंतर इंग्रज, त्यानंतर पोर्तुगीजाच्या नंतर डच, त्यानंतर इंग्रज आणि त्यानंतर जे फ्रेंच होते ते कशा प्रकारे भारतात आले होते व्यापारासाठी आणि त्यानंतर हळूहळू त्यांनी येथील जे राजे होते त्यांच्या राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप केला आणि शत्रूचा शत्रू मित्र म्हणजेच फोडा आणि राज्य करा अशा प्रकारे इथे यांनी काय केलेली आहे तर एक संधी साधलेली आहे आणि पुढे चालून आपल्यावर इंग्रजांनी 150 वर्षापेक्षा जास्त राज्य आपल्या देशावर गाजवलेलं आहे, तर ते ह्यातूनच गाजवलेलं आहे। मग त्यापूर्वी आपण बघूया की ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे जसं भारताचा भौगोलिक शोध घ्यावा लागला तर अशा काय गोष्टी घडल्या होत्या की युरोपातील वैचारिक क्रांती, मग कशा प्रकारे हे सगळं झालेलं आहे आपण ते बघूया। आणि राजकीय क्षेत्रातील क्रांती म्हणजे युरोपातील या घटना असतील याचा जो प्रभाव आहे, परिणाम आहे तो आपल्या देशावर सुद्धा आपल्याला पुढे जाणवलेला आहे। मग बघा, प्रबोधन युग किंवा प्रबोधन काळ ज्याला म्हटलं जातं, या प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे म्हणजे जे मॉडर्न म्हटलं जातं, मॉडर्न हिस्ट्री याला म्हटलं जातं, मग या मॉडर्न म्हणजेच आधुनिक युगाकडे कशी वाटचाल सुरू झाली तर बघा, आधुनिक युगाकडे इथं वाटचाल झालेली आहे आणि याच काळात युरोपमध्ये एक वैचारिक क्रांती घडून आली होती। मग पूर्वी जे अज्ञानी त्यानंतर अंधश्रद्धा बाळगणारे जे लोक होते हे अज्ञान आणि अंधश्रद्धा यातून हा जो समाज होता येथील बाहेर पडू लागला आणि ज्या काही अगोदर रूढी परंपरा होत्या आणि घडणाऱ्या घटना ज्या होत्या या प्रत्येक घडणाऱ्या घटनेकडे येथील लोक चिकित्सक दृष्टिकोनातून इथं पाहू लागले होते आणि याच संपूर्ण बदलाला इथं वैचारिक क्रांती असं म्हटलं जातं। मग या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये अनेक क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना मिळाली, ज्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच की वाफेच्या इंजिनाचा शोध लागलाय, बऱ्याचशा गोष्टी तिथे घडलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम पुढे चालून आपल्या देशावर सुद्धा झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे। मग पुढे बघूया याच खंडामधली राजकीय क्षेत्रातील क्रांती, मग ती कशा प्रकारे झाली होती तर बघा, आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर तिथं घडलेली आहेत, ज्यामध्ये 18व्या आणि 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो, रिव्होल्युशनरी म्हणून ओळखला जातो। मग याच काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला, जे आपल्या देशामध्ये आपण स्वीकारलेला आहे आणि कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात इथं बदल झाला होता, जे की आपल्या इथे सुद्धा आहे। मग बघा, इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे, बघा लक्षात ठेवा बिल ऑफ राईट्स, ठीक आहे, तर राजाच्या अधिकारावर इथं मर्यादा घातल्या गेल्या आणि पार्लमेंटचं सार्वभौमत्व ज्याला म्हटलं जातं, हे पार्लमेंटचं सार्वभौमत्व इथं त्या काळामध्ये म्हणजे 1689च्या काळामध्ये इथं प्रस्थापित झालं होतं, जे की आपण स्वातंत्र्यानंतर इथं काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे। म्हणजे बऱ्याच अंशी जे इंग्लंडमध्ये किंवा इंग्रजांनी आपल्यावर राजकीय पूर्ण हे गाजवलं होतं, सत्ता गाजवली होती, त्या अंशी आपण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या आपल्याकडे काय केलेल्या आहेत तर जशाच तशा अंगीकारल्या आहेत। कारण एवढे वर्ष राज्य केलं आणि मग अचानक त्यातून बाहेर निघायचं आणि दुसऱ्या कुठल्या तरी पद्धती अवलंबवायच्या एवढा वेळ आपल्याला म्हणजे ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेस नव्हता आणि जशा आपण त्या अंगीकारलेल्या आहेत पण पूर्णतः नाही अंगीकारल्यात, आपल्याला जशा बसतील, आपल्या समाजाला जशा लागू होतील त्याप्रमाणे आपण त्यांना काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे। मग पुढे बघूया, यातच एक महत्त्वाची घटना घडते ते म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध। मग आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य युद्ध कसं झालं होतं, तिथं सुद्धा जे इंग्रज होते किंवा युरोपातील जे सत्ताधीश होते त्यामध्ये इंग्लंड महत्त्वाचा आहे, त्या युरोपात घडणाऱ्या ज्या काही क्रांतिकारक घडामोडी होत्या, या क्रांतिकारक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्ध जे होतं या स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं। मग का ठरतं बघा, तर अमेरिका खंडाचा जो शोध लावला होता तो आपण बघितलाय, कोणी लावलेला आहे, कोलंबस यांनी लावला होता आणि अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी त्यांचं जे लक्ष होतं ते या खंडाकडे वळवलं होतं। बघा, मोक्याचा खंड आहे, महत्त्वाचं म्हणजे समुद्री जो मार्ग आहे सहज आहे आणि बाकीच्याही गोष्टी खूप साऱ्या तिथं चांगल्या आहेत, जसे की बाकी आपण बघू शकतो की व्यापार वगैरे आणि खूप मोठी वसाहत आहे, त्यामुळे युरोपीय देशांनी त्यांचं लक्ष ह्या खंडाकडे वळवलं आणि साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे जे वेगवेगळे प्रदेश होते, आता जवळपास 50 पेक्षाही जास्त राज्य तिथं आहेत, तर या वेगवेगळ्या खंडाचे विविध प्रदेश त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्या वसाहती तिथं स्थापन केल्या होत्या। मग आपण इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर
बघा किती वसाहती, 13 वसाहती स्थापन केल्या होत्या आणि सुरुवातीस इंग्लंडच्या या वसाहतीवर फक्त नाममात्र वर्चस्व होतं. परंतु ज्यावेळेस पुढे जसा जसा काळ तिथे म्हणजे पुढे वाढत गेला तसा तसा त्या काळामध्ये इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक असे कर लावायला सुरुवात केली, जाचक बंधने लादल्याला सुरुवात केली होती. मग ह्याच्याच विरोधात अमेरिकन वसाहतीतील जे स्वातंत्र्यप्रिय जनता होती त्यांनी याला विरोध केला आणि तिथे एक महत्त्वाची क्रांती घडून आली किंवा एक युद्ध घडून आलं ज्याला अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलं जातं. मग आपण बघूया की बघा इंग्लंडने ह्या ज्या वसाहतीमध्ये जो काही विरोध झाला होता वसाहतीतील लोकांकडून, तर या वसाहतीतील लोकांना त्यांनी दडपण्यासाठी वसाहतींच्या विरोधामध्ये इंग्लंडने युद्ध पुकारलं आणि अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनचे नेतृत्व स्वीकारले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांनी सैन्य संघटित करून ह्या इंग्लंडच्या विरुद्ध प्रतिकार सुद्धा केलेला आहे आणि शेवटी वसाहतींचा सैन्याचा विजय झाला होता जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली आणि याच घटनेला इतिहासामध्ये अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखलं जातं. मग बघा यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजे ज्याला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं म्हटलं जातं, हा संघराज्य शासन पद्धती त्यानंतर लिखित राज्यघटना असणारा आणि लोकशाही व्यवस्था असलेला एक नवीन असा देश अस्तित्वात आला तोपर्यंत इथं असा कुठलाही देश नव्हता. बघा कोणता तर आपण बघू की कोणत्या कोणत्या इथं वेगवेगळ्या ज्या वसाहती होत्या त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि ह्या संघराज्य शासन पद्धती त्यानंतर लिखित राज्यघटना आणि लोकशाही व्यवस्था असं इथं अमेरिकेची सुरुवात झालेली आहे. तर हेही आपण इथं बघितलेलं आहे. तर बघा महत्त्वाचं म्हणजे जे काय आपल्यामध्ये आता फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क जे आहेत ते आपण इथं अमेरिकेची जी काही राज्यघटना आहे त्यावरूनच आपण स्वीकारलेले आहेत, बिल ऑफ राईट्सवरून. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि लोकशाही व्यवस्था सुद्धा आपल्या देशाने स्वीकारलेली आहे, ती सुद्धा महत्त्वाची बाब आपल्याला पॉलिटीमध्ये लक्षात येईल. त्यानंतर पुढे बघूया अजून एक महत्त्वाची क्रांती घडली ती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच रिव्होल्यूशन. मग इथं काय झालं होतं तर बघा आता बघू आपण की 1789 मध्ये फ्रान्स किंवा त्याला फ्रेंच असं म्हटलं जातं, तर या फ्रेंच किंवा फ्रान्समधील जनतेने तेथील जे काही अनियंत्रित अशी अन्यायकारक तिथे राजेशाही होती, मोनार्की होती आणि सरंजामशाही या विरुद्ध तिथं काय केलेलं आहे त्यांनी एक उठाव केला आणि प्रजासत्ताकाची इथं स्थापना केली होती. मग ही जी घटना आहे ही इतिहासामध्ये एक फ्रेंच राज्यक्रांती किंवा राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही महत्त्वाची मूल्ये देणगी म्हणून दिलेली आहेत, ज्यांची नोंद आपले जे काही उद्देशिका आहे किंवा उद्देशपत्रिका आहे ज्याला आपल्या घटनेचा सरनामा असं म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये आपण ही स्वीकारलेली आहेत आणि ती कोणत्या देशावरून स्वीकारलेली आहेत तर फ्रेंच राज्यक्रांतीवरून. तर ह्यावर आपल्याला बऱ्याचशा एक्झाम्समध्ये सिंगल लाईन क्वेश्चन विचारला जातो, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघू राज्यक्रांत्या झाल्या दोन महत्त्वाच्या, अमेरिकेचं राज्ययुद्ध किंवा राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती. त्यानंतर एक महत्त्वाची क्रांती घडते तिला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन किंवा औद्योगिक क्रांती असं म्हणून ओळखलं जातं. आता बघा ज्यावेळेस ही औद्योगिक क्रांती झाली त्यावेळेस असं झालं की जे काही प्रोडक्शन होतं किंवा उत्पन्न होतं ते जास्त व्हायला लागलं आणि अशा वेळी जी औद्योगिक क्रांती ही जी देशामध्ये झाली त्यांना आजूबाजूच्या देशांची एक शोधाशोध सुरू झाली, कारण त्यांचा जो व्यापार होता तो वाढवण्यासाठी. आणि तिथूनच आपण बघू शकतो की कशा प्रकारे ह्या औद्योगिक क्रांतीनं पहिल्यांदा जे इंग्रज किंवा युरोपीय होते ते एक व्यापारी म्हणून त्या देशात जायचे आणि हळूहळू त्या देशाला आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायचे, त्यावर राज्य करायचे. मग आपण बघूया की औद्योगिक क्रांती कशा प्रकारे इथं झालेली आहे आणि तिचे काय परिणाम आपल्या देशाला भोगावे लागलेले आहेत. मग 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून जर बघितलं आपण तर साधारणतः युरोपातील औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप सारे असे क्रांतिकारक बदल घडू लागले आणि बाष्पशक्तीवर जे चालणारे यंत्र आहेत किंवा आपण त्याला वाफेवर चालणारे यंत्र ज्याला म्हणूया, तर बघा बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या साहाय्याने उत्पादन होऊ लागलं. छोट्या घरगुती उद्योगांची जी जागा होती ती मोठ्या मोठ्या कारखान्यांनी घेतली आणि हातमागाऐवजी इथं यंत्रमागाचा वापर सुरू झाला, ज्यामध्ये आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने सुद्धा आली आणि यंत्रयुग तिथं अवतरलं असंच म्हटलं जातं आणि म्हणूनच याला औद्योगिक क्रांती किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असं म्हणून ओळखलं जातं. मग इंग्लंडमध्ये बघा औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला होता आणि औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पुढचे जे काही पाश्चात्य जग होते
ज्यामध्ये मग अमेरिका आहे किंवा अजून कुठले देश असतील त्यामध्ये ती पसरत गेली. मग याच काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचं वर्णन जगाचा कारखाना म्हणून सुद्धा केलं जाऊ लागलं, किंवा इंग्लंडचं वर्णन किंवा इंग्लंडची ओळख ही जगाचा कारखाना म्हणून तिथं होत असे. मग आता इथून आपण बघूया की ज्यावेळेस ही औद्योगिक क्रांती झाली, ज्यावर बाष्पशक्तीवर चालणारी यंत्र आहेत किंवा यंत्रयुग इथं सुरू झालं, तिथूनच सुरू झाला एका भांडवलशाहीचा उदय. आणि तिथून महत्वाचं म्हणजे कशा प्रकारे भांडवलशाही कशा प्रकारे इथं सगळ्या जगाला आपल्या विळख्यामध्ये घेते. खूप सारे देश, ज्यामध्ये कॅनडाच्या वसाहती सुद्धा आहेत किंवा अजून कुठल्या वसाहती असतील, त्यांनी काय केलेलं आहे तर विळख्यात घेतलेलं आहे. मग बघू भांडवलशाही काय करते आणि कसं करते. मग बघा, भांडवलशाहीचा उदय, ज्यामध्ये नव्या सागरी मार्गाचा शोध लागला होता. जसे की आपण बघितलेलंच आहे की आफ्रिकेला वेढा घालून किंवा आफ्रिकेला वळसा घालून केप ऑफ गुड होप नंतर भारत, त्यानंतर बऱ्याचशा देशांना त्यांनी शोधून काढलेलं आहे. आणि आफ्रिकेवर सुद्धा म्हणजे दक्षिण आफ्रिका वगैरे हे जे देश आहेत त्यांच्यावर सुद्धा इथे इंग्रजांच्या आपल्याला वसाहती लक्षात येतात किंवा तिथं सुद्धा वसाहती झालेल्या आहेत, त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. मग नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला एक सुरुवात झालेली आहे, ज्यामध्ये सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले होते. मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणं इथं शक्य झालं नव्हतं. म्हणजे ग्रुप इथं एक तयार होत गेले आणि त्यामुळे बघा खूप सारे किंवा अनेक व्यापारी तिथे एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरुवात केला आणि यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या सुद्धा तिथे उदयाला आल्या, जे की पूर्वात्य देशांशी होणारा व्यापार तिथं फायदेशीर ठरत होता. ज्यामध्ये आपला देश सुद्धा आहे, आपल्या देशामध्ये सुद्धा किंवा आपल्या देशातील सुद्धा मसाल्याचे पदार्थ किंवा अजून काही गोष्टी असतील ते काय करायचे तर इथं त्या सगळ्या व्यापारासाठी यायचे आणि इथूनच सुरुवात झाली ती म्हणजे भांडवलशाहीची. मग आपण बघू की भांडवलशाही, मग बघा या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट व्हायला लागली आणि त्यामुळे युरोपातील जे राज्यकर्ते होते यांनी व्यापारी कंपन्यांना एक लष्करी संरक्षण, सिक्युरिटी व व्यापारी सवलती इथं देऊ लागले, ज्याला आपण पुढे बघूया की फरमान म्हटलं जातं किंवा अजून म्हणू शकतो की सवलती देण्यात जाते. मग जे काय फारुख सियार वगैरे होते त्यांनी इंग्रजांना कशा प्रकारे हे फरमान वगैरे दिले होते तर हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मग बघा अशा प्रकारे लष्करी संरक्षण आणि त्यानंतर व्यापारी सवलती या राज्यकर्त्यांकडून मिळत गेले ह्या व्यापारी कंपन्यांना. याचं उदाहरण बेस्ट एक्झाम्पल आहे ईस्ट इंडिया कंपनी, जे इंग्लंडच्या राणीने त्यांना सवलत दिली होती. बघा अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय म्हणजे आपण एक म्हणू शकतो की पैसा जो आहे तो खूप वाढीस लागला होता. मग या संपत्तीचा उपयोग परत दुसऱ्या भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला आणि यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला होता. मग आता ज्यावेळेस इथं भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला त्यावेळेस अजून एका मोठ्या वादाला इथं काय झाली होती, सुरुवात झाली होती आणि तो म्हणजे वसाहतवाद. मग ज्यावेळेस हा जो काही भांडवल किंवा जो काही इथून नफा व्हायचा, मुनाफा व्हायचा, तिथं कशा प्रकारे आपण आपलं साम्राज्य वाढवलं पाहिजे, आपली वसाहत वाढवली पाहिजे, यावरून पुढे उदयाला आला तो म्हणजे वसाहतवाद. मग आपण बघूया की बघा वसाहतवादामुळे काय झालेलं आहे. तर वसाहतवादाचं एक जर उदाहरण बघितलं तर इंग्लंडनं देशातील बऱ्याचशा अशा देशांवर इथं एक वसाहतवाद किंवा इथं जे आपण म्हणू शकतो की वसाहतवादाचं साम्राज्य त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मग एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखादा जो विशिष्ट भाग आहे त्यामध्ये वस्ती करणं आणि वसाहत स्थापन करणं यालाच आपण वसाहतवाद म्हणूया. मग आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापायचा आणि त्या ठिकाणी त्यांचं जे राजकीय वर्चस्व आहे ते प्रस्थापित करायचं म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला वसाहतवाद. मग बघा युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून पुढे जो उदय आला तो म्हणजे साम्राज्यवाद. म्हणजे बघा स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. पहिल्यांदा भौगोलिक शोध झालेला आहे, त्यानंतर आपण बघूया की अमेरिकन राज्यक्रांती आहे, फ्रेंच राज्यक्रांती आहे, भांडवलशाहीचा उदय आहे, त्यानंतर वसाहतवाद आणि आता जे या वसाहतवादाला कंटाळून तो एक पुढे वाद आला तो म्हणजे साम्राज्यवाद. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की बघा विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे आणि अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आपल्याला ही व्याख्या तर विचारल्या जाणार नाही, परंतु आपल्याला असे काही खंड किंवा आपल्याला असे काही एरिया लक्षात ठेवायचे ज्यामध्ये आपल्याला ह्या साम्राज्यवादाची उदाहरणे लक्षात ठरतील किंवा साम्राज्यवादाला कोण कोण बळी ठरलेलं आहे हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे लक्षात येईल. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा खंड म्हणजे आशिया आणि आफ्रिका.
बघा, आशिया आणि आफ्रिका खंडातील असे काही महत्त्वाचे राष्ट्र आहेत ज्यामध्ये आपला देश आहे, किंवा आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका आहे, किंवा अजून कुठले देश असतील, तर हे अनेक राष्ट्र म्हणजेच आफ्रिका आणि आशिया खंडातील बरेचसे राष्ट्र या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणाला बळी पडलेले आहेत. हे खूप महत्त्वाची बाब आहे. मग इथून पुढे आपण बघूया की एक महत्त्वाची कंपनी याच दृष्टिकोनातून आली होती की आपण व्यापार करू आणि पुढे आपण त्याचं साम्राज्य वाढवू, म्हणजे आपलं जे राज्य आहे त्याचा विस्तार करू. ती म्हणजे होती ईस्ट इंडिया कंपनी, ज्याला परवानगी दिली होती इंग्लंडच्या राणीने, ब्रिटनच्या राणीने. ती थोड्या दिवसांसाठी दिली होती, परंतु जसा जसा ईस्ट इंडिया कंपनीनं जो काही नफा झाला होता, जो काही प्रॉफिट झाला होता, तो इंग्लंडला न्यायला ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांचे तिथे डोळे फिरले आणि एकेकाळी म्हणलं जायचं की भारत हा सोने की चिडिया होता. तर हे सगळं बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी तिथून भारतामध्ये येणं, त्यानंतर व्यापार करणं आणि व्यापार करत करत येथील जे सत्ताधीश होते, जे काही राजे महाराजे होते छोटे छोटे, त्यांचे जे काही आपसात भांडणं होते त्यामध्ये शिरून त्यांच्या म्हणजे जे माकडासारखी आणि त्या उंदरासारखी मांजरासारखी इथं गोष्ट झालेली आहे. आणि पूर्णपणे फायदा इथं इंग्लंडने कसा करून घेतला आपल्या देशाचा, हे आता आपण इथून सुरुवात करूया. मग बघा, ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद तो कशा प्रकारे झाला. तर एक साधारण असं म्हटलं जातं की भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये एक अटीतटीची स्पर्धा होती आणि असणारच, का नसणार. तर बघा, अतिशय महत्त्वाचं राज्य आहे आपलं केरळ, ज्यामध्ये की मसाल्याचे पदार्थ, त्यानंतर येथील जे रेशमी कापड आहे आणि त्यानंतर कापसाचं उत्पादन, हे सगळं बघून कुठल्याही देशाचे किंवा कुठल्याही व्यापाराचे इथं डोळे फिरतील असं हे आपलं देश होता. आणि म्हणूनच मक्तेदारी, ज्याला मोनोपोली असं म्हटलं जातं, ही मिळवण्यासाठी जे काही युरोपीय सत्ता होत्या त्यांच्यामध्ये खूप मोठी अशी कॉम्पिटिशन होती, स्पर्धा होती. मग ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इतर राणी एलिझाबेथ प्रथमच्या काळामध्ये किंवा राणी एलिझाबेथ प्रथम फर्स्ट यांनी 31 डिसेंबर 1600 साली लंडन येथे झाली होती. मग सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीला फक्त 15 वर्षासाठी ही व्यापारी सनद देण्यात आली होती, पण पुढे ती 15 वर्षाची 150 वर्ष. आता यात थोडेफार पुढे चेंजेस होत गेले, जसं की 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीची जी काही सत्ता होती ती राणीच्या हातात गेली, म्हणजे पार्लमेंटच्या हातात गेली ब्रिटनच्या. परंतु 150 पुढे एक शून्य कधी लागला ते कधी समजलंच नाही. मग बघा, भारतात प्रथम पोर्तुगीज, बघा हा क्रम लक्षात ठेवा, यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर जो नंबर लागतो तिसरा तो म्हणजे इंग्रजांचा, आणि शेवटी आले होते ते म्हणजे फ्रेंच. ह्या सत्ता क्रमाक्रमाने युरोपियन सत्ता म्हणूया यांना आपण, या युरोपियन सत्ता आपल्या देशामध्ये आल्या होत्या. मग बघा, प्रश्न लक्षात ठेवा, पोर्तुगीज, यावर प्रश्न UPSC प्री मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता की पहिल्यांदा किंवा एक क्रम विचारण्यात आला की सगळ्यात शेवटी कोण आले होते आणि सगळ्यात पहिल्यांदा कोण आले होते. तर बघा, फर्स्ट आले होते पोर्तुगीज, त्यानंतर आले डच, त्यानंतर इंग्रज आणि शेवटी क्रम लागतो तो म्हणजे फ्रेंच यांचा. मग हा क्रम ॲज इट इज लक्षात ठेवा, PD, त्यानंतर इंग्रज E आणि F असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. मग बघा, हा क्रम सांगितला, फक्त तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं ते ठेवा. बघा पुढे, ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला कॅप्टन हॉकिन्स हा पहिला वकील आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने. पोर्तुगीज कोण आले होते? वास्को द गामा. बघा लक्षात ठेवा. आणि 1615 मध्ये, आता इथून खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण अभ्यासत आहोत, ह्या प्रत्येक लाईनवर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत आणि विचारण्यात आलेले सुद्धा आहेत. मग बघा, ज्यावेळेस 1615 मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारसीनं सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळवण्यासाठी यशस्वी झाला. मग या कंपनीने जहांगीर बादशाहकडून, बघा कुणाकडून, यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता UPSC मध्ये आणि बऱ्याचशा आपल्या सुद्धा एक्झाम्समध्ये विचारण्यात येतो, त्यामुळे खूप सोपे प्रश्न आहेत ते लक्षात ठेवावे लागतील. मग या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे पहिल्यांदा वखार स्थापन केली होती आणि या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे. मग ज्यावेळेस 1632 मध्ये मछलीपट्टणम किंवा मछलीपत्तनम ज्याला म्हटलं जातं, येथे इंग्रजांनी पुढची वखार स्थापन केली. आणि पुढे जर आपण बघितलं तर पोर्तुगीजांचं बघा, तर पोर्तुगीजच्या राजाकडून इसवी सन 1661 साली आंदन म्हणजेच हुंड्यामध्ये मिळालं होतं. बघा, तर हुंडा पद्धती यांच्यामध्ये सुद्धा होती. तर आंदन म्हणून मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाडेपट्टीने दिलं होतं. बघा, हुंड्यात मिळालेलं मुंबई हे बेट चार्ल्स राजाने किंवा चार्ल्सने हे ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाडेपट्टीने दिले होतं, भाडे तत्वावर दिलं होतं. मग मुघल बादशाह, बघा फरुखसियार,
साधारणतः जर बघितलं आपण फरुख सियार हा 1717 मध्ये इथं आलेला आहे. त्यापूर्वी औरंगजेबापर्यंत जर बघितलं आपण तर साधारण इथं इंग्रजांची औरंगजेब असताना बऱ्यापैकी मजल गेलेली नव्हती. परंतु त्यानंतर जे काही राजे आले, मुघल जे आले पुढचे, तर एवढे फारसे असे पराक्रमी नव्हते ते. आणि 1717 मध्ये इथं फरुख सियार आला होता, ज्यानं की इथं ईस्ट इंडिया कंपनीला मुक्त व्यापाराचं फरमान इथं देऊन टाकलं होतं, किंवा मुघल बादशाह फरुख सियार करून इंग्रज 1717 मध्ये मुक्त व्यापाराचं फरमान मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले होते. मग अतिशय महत्त्वाची गोष्ट इथून पुढे घडते, जे की 1700 जर बघितलं आपण 1757 मध्ये जर आपण गेलं तर तिथे प्लासीची लढाई किंवा युद्ध होतं. आणि त्यानंतर होतं म्हणजे ते 1764 मध्ये बक्सर. मग बक्सरच्या नंतर तर बंगाल, बिहार आणि ओरिसा या सगळ्या भागाला इथे इंग्रज आपल्या आधिपत्याखाली आणतात. आणि तिथूनच सुरू होते रॉबर्ट क्लाईव्हची दुहेरी शासन व्यवस्था किंवा ड्वेल ॲडमिनिस्ट्रेशन. आणि त्यानंतर जी सुरुवात होते ती म्हणजे 1857चा उठाव. मग त्यामध्ये बरेचसे गव्हर्नर जनरल तिथं ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरतात. त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे रॉबर्ट क्लाईव्हच्या नंतर खूप सारे येतात, पण सगळ्यात महत्त्वाचा जो ठरतो तो म्हणजे तैनाती फौज आणणारा वॉरन हेस्टिंग्स. आणि त्यानंतर वॉरन हेस्टिंग्स नाही तर वेलेस्ली. आणि महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे लॉर्ड डलहौसी. अतिशय महत्त्वाचा लॉर्ड डलहौसी ठरतो. बघा, त्यांनी जे काही तनखे होते, वतने होते, ते सगळे रद्द केली. त्यानंतर दुसरे नानासाहेब पेशवे जे आहेत त्यांची पण त्यांनी तनखा रद्द केली होती, पेन्शन रद्द केली होती. आणि बरेचसे राज्य संस्थाने खालसा केली होती. तर त्यामुळे जे काही येथील राजे रजवाडे होते किंवा प्रिन्सली स्टेट्स होते, त्यांच्यामध्ये इथं इंग्रजांच्या विरुद्ध जो एक महत्त्वाचा राग असा खदखदत होता. आणि त्याचीच परिणती पुढे 1857 मध्ये झाली. आणि त्यानंतर 1858 साली राजाच्या जी काही इथं सत्ता होती ईस्ट इंडिया कंपनीची, ती पूर्णपणे काढून टाकण्यात आली आणि ती सत्ता पूर्णपणे हातात गेली इंग्लंडच्या राणीच्या. तर मग आपण बघूया पहिल्यांदा पोर्तुगीज कसे आले आणि कशा प्रकारे यांनी इंग्रजांशी लढा दिला. महत्त्वाचं का ठरतं तर बघा, अल्बकुर्क हा जो पोर्तुगीज आहे हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो भारतामध्ये. आणि 1510 मध्ये त्याने विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा प्रांत जिंकून घेतला होता. बघा, ह्यापूर्वी प्रश्न आलेला आहे, महत्त्वाचं ठरतं. आणि 1510 पासून गोवा ही राजधानी होती. मग पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हॉइसरॉय डी अल्मेडा, त्यानंतर दुसरा व्हॉइसरॉय अल्फॉन्सो डी अल्बकुर्क. तर हे महत्त्वाचा क्रम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारतात सर्वात जास्त वर्ष राहिलेली युरोपियन सत्ता म्हणून पोर्तुगीज सत्ता ओळखली जाते. त्यांनी शोध लावला भारताचा आणि सगळ्यात जास्त यांनीच हे केलेली आहे. तर पोर्तुगीजांची सत्ता आपल्याला माहित आहे गोव्यामध्ये होती. आणि सगळ्यात शेवटी जर आपण बघितलं किंवा सगळ्यात जास्त काळ जर म्हटलं तर हेच होते पोर्तुगीजच, जे की भारतामधून गेलेले आहेत गोव्यामधून. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या महत्त्वाची सत्ता येते ती म्हणजे डच यांचं असं काही फारसं हे नाहीये. पुढे चालून इंग्रजांनी त्यांना बाजूला केलं. इंडोनेशिया वगैरे या भागामध्ये ते नंतर आपल्याला दिसतात. फारसा त्यांचा प्रभाव भारतामध्ये दिसून येत नाही. पण महत्त्वाच्या पुढच्या दोन सत्ता ठरतात त्या म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच. मग इंग्रज आणि फ्रेंच का महत्त्वाचे ठरतात तर बघा, फ्रेंच पण असे 3 कर्नाटक युद्ध झालेले आहेत किंवा कर्नाटक युद्ध ज्यांना म्हणून ओळखलं जातं. तर भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. आणि पोर्तुगीजांना इथून त्यांनी हटवलं होतं, कारण पोर्तुगीजची राणी आणि इंग्लंडचा राजा यांचा विवाह झाला. आंदन म्हणून मुंबई बेट तिथं मिळालेलं आहे आणि पुढे ते भाडे तत्वावर देण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे हे संबंधामध्ये गेले. परंतु ज्यावेळेस फ्रेंचचं बघायचं झालं तर इथं या दोघांमध्ये संघर्ष आपल्याला बघायला मिळतात. मग आपण जर बघितलं तर भारतातील या महत्त्वाच्या 2 सत्ता होत्या ज्या एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जातात, ज्यामध्ये या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या 3 महत्त्वाची युद्ध झालेली आहेत, ज्यामध्ये ती युद्ध कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. मग आपण बघूया की हे कर्नाटक युद्ध कशी घडलेली आहेत. तर बघा, कर्नाटक युद्ध यालाच कर्नाटकातील इंग्रज फ्रेंच संघर्ष असंही म्हणून ओळखलं जातं. आणि 17व्या शतकाचा जो उत्तरार्ध होता, या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात कर्नाटकातील राजकीय स्थिती बदललेली होती. मग इसवी सन 1760 पर्यंत जर विचार केला तर अर्काट हा जो प्रदेश आहे, अर्काट या नवीन मुस्लिम राज्याने बरीच प्रगती साधलेली होती. म्हणजे एक डेव्हलपमेंट म्हणूया आपण त्यांच्या राज्यामध्ये. आणि याच काळात मराठे आणि हैदराबादचा जे निजाम आहे, या निजामानेही कर्नाटकामध्ये रस घ्यायला सुरुवात केली होती. मग कर्नाटकातील या राजकीय गोंधळामुळे
मद्रास आणि पॉंडिचेरी या अनुक्रमे इंग्रज व फ्रेंचच्या ज्या वखारी होत्या यांचं रूपांतर युद्धाच्या इथं मैदानात झालेलं आहे आणि तिथूनच पुढे ठरतात ती महत्त्वाची युद्धे ज्यांना 3 कर्नाटिक युद्ध म्हणून ओळखलं जातं। मग बघा, भारतीय सत्ताधीशांमधील स्पर्धा आणि स्वार्थ मूलक ज्या कारवाया आहेत यामुळे इंग्रज व फ्रेंचांना त्यांच्या भांडणामध्ये एक हस्तक्षेप करण्याची आणि त्यांच्या स्वतःच्या वसाहती निर्माण करण्याची तिथे एक संधी प्राप्त झाली आणि याचाच परिणाम पुढे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकात इसवी सन 1746 ते इसवी सन 1763 या कालखंडात 3 युद्धे झडली किंवा झाली आणि आपण बघू शकता यांनाच कर्नाटिक युद्ध म्हणून ओळखले जाते। मग ही कर्नाटिक युद्धांचा तुम्हाला फारशी अशी पार्श्वभूमी महत्त्वाची नाहीये, परंतु आपण बघूया पुढच्या डिटेलमध्ये भागामध्ये ज्यावेळेस आपण हे सगळं बघणार आहोत। मग बघा, थोडंसं बघू आपण की कशा प्रकारे इथं पहिलं कर्नाटक युद्ध घडतं। तर कर्नाटक युद्धमालेतील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात भारतातील कर्नाटक जो प्रांत आहे या प्रांतात इसवी सन 1746 ते 48 या कालावधीत पहिलं युद्ध झालं होतं, ज्याला पहिलं कर्नाटिक वॉर म्हटलं जातं। आता बघा, या इसवी सन काही पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, काही पुस्तकात वेगळं असेल, तर थोडंसं आपल्याला ऑप्शनवरून तिथं हे करायचं, सिलेक्शन करायचं आहे। तर तुम्ही कन्फ्यूज नका हो आणि लगेचच कमेंट बॉक्समध्ये येतात की हे चुकीचं आहे, हे असं आहे, हे तसं आहे। तर बघा, अतिशय महत्त्वाचे ठरतात इसवी सन तुम्ही जे स्टँडर्ड बुकमध्ये दिलेले आहेत ते वापरू शकता किंवा लक्षात ठेवू शकता। मग बघा, या युद्धात इंग्रजांच्या वतीनं भारतातील व्यापारी कंपनी जी होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंचांच्या वतीनं भारतातील व्यापारी कंपनी जी होती ती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या दोघांनी इथं सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्येच हे युद्ध 1746 ते 1748 या कालावधीमध्ये पार पडलं होतं। मग बघा कसं झालेलं आहे ते, तर ऑक्टोबर इसवी सन 1740 मध्ये ऑस्ट्रियाचा जो वारसा हक्क होता या वारसा हक्काच्या युद्धाला सुरुवात झाली आणि हे युद्ध 8 वर्ष चाललेलं आहे। तर आपण या युद्धाची थोडीशी पार्श्वभूमी बघूया। बघा, या युद्धात ऑस्ट्रिया आणि प्रशिया हे जे 2 देश होते हे 2 परस्पर विरोधी मुख्य पक्ष होते आणि याच युद्धात कित्येक लहान मोठ्या युरोपीय सत्तांनी सुद्धा त्यांचा सहभाग इथं नोंदवला होता किंवा त्यांनी सुद्धा इथं भाग घेतला। मग या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रियाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला आणि इसवी सन 1744 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये इथं युद्धाला सुरुवात झाली होती, ज्यामध्ये आपण बघितलं तर त्याचा परिणाम पुढे बघितला तर भारतातील त्यांच्या ज्या व्यापारी कंपन्या होत्या जसे की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपन्यांमध्येही कर्नाटकचा जो भाग होता या कर्नाटकात युद्धात सुरुवात झाली। मग भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्ले यांनी ऑक्टोबर इसवी सन 1741 मध्ये हा कारभार स्वीकारला होता आणि पॉंडिचेरी ह्या त्याच्या कारभाराचे एक मुख्यालय होते आणि आपण इथूनच पुढे जर म्हटलं तर याच काळात युरोपात ऑस्ट्रियनचा जो वारसा हक्क म्हणून ओळखला जातो या वारसा हक्काच्या युद्धाला सुरुवात झाली आणि इथं भारतीय आघाडीवर सुद्धा शांतता होती, परंतु इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या सरकारांनी त्यानंतर बघू आपण की बघा दोन्ही आघाड्यांवर इथं इंग्रज आणि फ्रान्स यांच्यामध्ये इथं युद्ध झालेलं आहे आणि ऑस्ट्रियन वारसा हक्काचा जर दृष्टीने विचार केला तर इसवी सन 1748 साली झालेला एला चापलच्या तहानं हे युद्ध म्हणजेच पहिलं कर्नाटकचं युद्ध इथं समाप्त झालं होतं आणि ज्यामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांनी लढा दिला होता। मग मद्रास इंग्रजांना परत देण्यात आलं आणि त्या बदल्यात फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग मिळालं, तसेच पॉंडिचेरीवर आक्रमण न करण्याचं आश्वासन इंग्रजांनी इथं फ्रेंचला दिलं होतं। मग हे थोडंसं आपण पहिल्या कर्नाटिक युद्धाबद्दल जाणून घेतलेलं आहे। त्यानंतर महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे दुसरं कर्नाटिक युद्ध, तर हे साधारणतः 48 ते 54 या कालावधीत झालेलं आहे आणि इंग्लंड आणि फ्रान्स यांच्या भारतीय कंपन्या ज्या भारतीय सत्तेला मदतीची गरज असेल तिला मदत करण्यासाठी इथं पुढे तत्पर राहत होत्या। त्यामधूनच त्यांनी भारतीय सत्ताधीशांना मदत करणे हा जो त्यांचा हेतू होता हा मुख्यतः नव्हताच, तर त्यांच्या माध्यमातून जे काही प्रतिस्पर्धी होते जसे की इंग्रज आणि फ्रेंच या प्रतिस्पर्धेच्या मर्मावर इथं आघात करणे हा महत्त्वाचा हेतू या युद्धांमधून यांचा साध्य होत होता आणि तिथूनच ते काय करायचे तर एकमेकांना जो काही प्रदेश त्यांच्या हाती येईल एकमेकांचा तिथं ते जिंकण्याचा प्रयत्न करायचे। मग बघा यावेळी तुम्ही बघू शकता की इसवी सन 1748 मध्ये इथं निजामाचा मृत्यू झाला होता आणि त्याचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा म्हणजेच नासिर जंग हा दुसरा निजाम म्हणून हैदराबादच्या गादीवर आला,
पण त्याच्या गादीवर येण्याला निजामाच्या मुलीचा मुलगा जो आहे मुझफ्फरजंग याने विरोध केलेला आहे. आणि याच वेळी बघितलं तर दुसरा वाद अर्काटच्या नवाब पदासाठी सुद्धा आला होता किंवा उद्भवला होता. मग यावेळी अनवरुद्दीन हा अर्काटचा नवाब होता आणि तिथे एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने आपण जर बघितलं तर इथं इंग्रज आणि फ्रेंच यांनी हस्तक्षेप केलेला आहे, ज्यामध्ये चंदा साहेब आणि मुझफ्फरजंग यांनी परस्पराशी करार केलेला आहे आणि हा करार करून एकमेकांना सहाय्य करण्याचं ठरवलं. मग या दोघांनाही फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जो आहे जोसेफ डुप्ले यानेही मदत केली आणि या तिघाचे सैन्य मिळून 3 ऑगस्ट इसवी सन 1749 रोजी झालेली जी अंबूरच्या युद्धात अर्काटचा नवाब अनवरुद्दीन याचा त्यांनी पराभव करून त्याला ठार मारलेला आहे. मग यानंतर मुझफ्फरजंगने स्वतःला हैदराबादचा नवाब घोषित करून चंदा साहेबला स्वतःच्या आधिपत्याखाली अर्काटच्या नवाबपदी बसवलं होतं. तर साधारणतः हा फरक इथं झालेला आहे दुसऱ्या कर्नाटिक युद्धामध्ये. आणि जर बघितलं तर फ्रेंचांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना पॉंडिचेरीचा भोवती जो भाग होता आणि त्यानंतर मछलीपट्टणम हे जे बंदर आहे हे शहर इथं देण्यात आलेलं आहे. आणि त्याच वेळी इंग्रजांनी एकाएकी निजामाच्या गादीचा सुद्धा दावेदार जो होता नासिरजंग आणि अर्काटच्या नवाबपदाचा दावेदार अनवरुद्दीनच्या मुलाला पाठिंबा जाहीर केला. म्हणजे बघा, एकमेकांच्या विरोधांना इथं काय करणे तर पाठिंबा देणे आणि त्यांना काय करणे मदत करणे आणि जो काय प्रदेश मिळेल तो आपल्या आधिपत्याखाली आणणे हे महत्त्वाची कामं इंग्रज आणि फ्रेंच या दोन्ही व्यापारी कंपन्यांनी केलेली आहे. मग दरम्यानचा जो काळ होता या काळात इंग्लंड आणि फ्रान्स या 2 देशात युरोपात शांतता नांदत होती आणि त्यामुळे भारतातील त्यांच्या ज्या कंपन्या होत्या या कंपन्यात चालू असलेल्या झगड्यांना त्यांच्या सरकारकडून इथं पाठिंबा मिळाला नाहीये. आणि पुढे जर बघितलं तर भारतातील शांतता भंग करतो म्हणून डुप्लेला भारतातून वापस बोलवण्यात आलं आणि पुढे जो महत्त्वाचा त्याच्या जागी नेमणूक झाली ती म्हणजे गोदेहू याची आणि याची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पॉंडिचेरी येथील गव्हर्नर म्हणून 1754 मध्ये नेमणूक करण्यात आली. आणि फ्रेंच सरकार जे होते ते डुप्लेच्या कारवायांनी खूप त्रस्त झाले होते आणि गोदेहू यांना इथं एक शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पाठवले होते किंवा अपॉइंट केले होते. मग हे आपण इथं बघू शकता, हे दुसरं झालेलं आहे युद्ध. त्यानंतर ह्याच युद्धादरम्यान झाला तो म्हणजे पॉंडिचेरीचा तह. मग बघा, आपापल्या सरकारच्या आदेशावरून गोदेहू आणि सँडर्स इंग्रजांचा जो महत्त्वाचा गव्हर्नर होता तो, तर या भारतातील अनुक्रमे फ्रेंच आणि इंग्लिश व्यापारी कंपन्यांच्या गव्हर्नर्सनी त्यांच्यामध्ये म्हणजे आपापसात शांतता करार केला. कारण गोदेहूला इथं पाठवण्याचंच आलं होतं शांतता करार करण्यासाठी आणि हा करार पॉंडिचेरीचा तह म्हणून ओळखला जातो, जो की 1755 साली हा तह करण्यात आला होता. आणि या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी या दोन्ही कंपन्यांनी भारतीय सत्ताधीशांच्या अंतर्गत भांडणात हस्तक्षेप न करण्याचं इथं ठरवण्यात आलं होतं. परंतु तसं काही झालेलं नाहीये. परस्परांच्या वखारी आणि व्यापारी केंद्रांना उपद्रव न पोहोचविण्याचं सुद्धा या तहात ठरवण्यात आलं होतं, पण तसंही काही झालं नाही. कारण तसं झालं असतं तर तिसरं कर्नाटिक युद्ध ठरलंच नसतं किंवा झालंच नसतं. मग बघा, पुढे एक जे युद्ध ठरतं ते म्हणजे तिसरं कर्नाटिक युद्ध, शेवटचं युद्ध. मग बघा, इसवी सन 1758 ते इसवी सन 1763 या कालावधीत झालेलं हे तिसरं कर्नाटिक युद्ध होतं. आणि इसवी सन 1756 साली युरोपातील प्रमुख सत्ता सप्तवार्षिक युद्धात गुंतलेल्या होत्या. मग इंग्लंड व फ्रान्स परंपरागत शत्रू असल्याने ते परस्पर विरोधी गटांना मदत करायचे किंवा सहाय्यक म्हणून जाऊन मिळायचे. आणि दुसऱ्या कर्नाटक युद्धानंतर इंग्लंड व फ्रान्स सरकारच्या आदेशावरून सँडर्स आणि गोदेहू हे जे गव्हर्नर्स होते इंग्लिश आणि फ्रेंच कंपनीचे, यांनी आपापसात जो शांतता करार केला होता तो संपुष्टात आला आणि कर्नाटकचं तिसरं युद्ध तिथे उद्भवलं, जे की पुढे पॅरिसच्या तहाने म्हणजेच 1763 मध्ये इथं थांबलं होतं. त्यालाच पॅरिसचा तह म्हटलं जातं. आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचाचा निर्णायक पराभव केला होता आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात एक प्रबळ युरोपीय जो स्पर्धक होते ते कोणीही उरलं नाही. फ्रेंचांना त्यांच्या एरियापर्यंत लिमिटेड करण्यात आलं होतं. तर बघा, महत्त्वाच्या अशा फ्रेंचांच्या वसाहती पण आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील, जसे की पॉंडिचेरी आहे, त्यानंतर यनम आहे, कराकल आहे, माहे आहे. या ठिकाणी आपल्याला या फ्रेंचांच्या वसाहती लिमिटेड एरियामध्ये बघायला मिळतात, जे की इंग्रजांनी यांना लिमिटेड इथं काय ठेवलं होतं तर एरिया त्यांचा ठेवला होता. कारण 3 युद्ध झाले,
फ्रेंचांची इथं कंबर मोडली होती. आणि फ्रेंचांचा हार होण्यासाठी महत्त्वाचे कारणं सुद्धा अशी सांगली जातात की जसं ईस्ट इंडिया कंपनीला म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जे काही अधिकार होते तेवढे अधिकार इथं फ्रेंच देशाने किंवा फ्रान्सने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला दिले नव्हते. त्यामुळे ते काही निर्णय क्षमता होती किंवा निर्णयाचे जे अधिकार होते बऱ्याच अंशी यांच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या किंवा राजांच्याच हातात होते. त्यामुळेच इथं आपण बघू शकतो की इथं फ्रेंचांचा काय झालेला पराभव झालेला आहे आणि इंग्रज इथं सत्ताधीश बनले होते एकमेव असे. तर त्यांच्या सत्ता ज्या काही वसाहती होत्या फ्रेंचांच्या त्या तुम्ही लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला त्या जोड्याला राज्य म्हणून येतात तर हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर पुढे जाऊया. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा सत्तेचा पाया कसा घातला. मग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे बंगालचा संस्थापक म्हणून मुर्शिद कुली खान हा ओळखला जातो, जो एक सुभेदार होता. आणि 1740 मध्ये अलीवर्दी खान हा बंगालचा नवाब बनला. त्यानंतर अलीवर्दी खान याच्या मृत्यूनंतर आपण जर बघितलं 1756 मध्ये अलीवर्दी खान यांचा मृत्यू झाला आणि इसवी सन 1756 मध्येच त्यांचा जो नातू आहे म्हणजेच अलीवर्दी खान यांच्या मुलीचा मुलगा होता हा. तर बघा यांचा नातू म्हणजेच सिराज उद्दौला. तर हा सिराज उद्दौला बंगालच्या नवाबपदी आला, नवाब म्हणून तिथे उदयाला आला. आणि बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध प्रांत म्हणून ओळखला जातो, ज्याच्यावर नजर ईस्ट इंडिया कंपनीची होती. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशहाकडून बंगाल प्रांतात जे काही व्यापारी सनदी मिळाल्या होत्या किंवा सवलती मिळाल्या होत्या त्याचा इथं गैरवापर करत होते. मग जर गैरवापर होत असेल तर अर्थातच तेथील जे नवाब आहे त्यामध्ये लक्ष घालणारच. आणि तेच केलं इथं सिराज उद्दौलानी. त्यांनी जे काही इथं ईस्ट इंडिया कंपनी होती त्यांच्या ज्या काही वखारी होत्या व्यापारी वखारी त्याच्या सभोवताली तटबंदी करत होती. मग इथं सिराज उद्दौलाचं असं म्हणणं होतं की तुम्ही व्यापारी आहात तर मग तुम्हाला तटबंदीची काय आवश्यकता आहे. आणि त्याला विरोध दर्शविला. त्याच्या विरोधाचाच इथं आपण बघू शकतो पुढे एक महत्त्वाचं युद्ध एकाच वर्षात झालं, ते म्हणजे 1757चं प्लासीचं युद्ध. ते कशा प्रकारे होतं ते आपण बघूया आता. मग बघा इंग्रजांनी नवाबाची जी परवानगी होती ती परवानगी न घेता कोलकाता येथील त्यांच्या ज्या वखारी होत्या त्या वखारी भोवती तटबंदी उभारण्यास सुरुवात केली होती. आणि यामुळे सिराज उद्दौलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची जी वखार होती त्यांची ती काबीज केली. मग या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांचा महत्त्वाचा जो सेनापती होता किंवा महत्त्वाचा जो व्यक्ती होता रॉबर्ट क्लाइव्ह, अतिशय महत्त्वाचा हा व्यक्ती आहे बघा. या रॉबर्ट क्लाइव्हनेच इथं जे सत्ता होती किंवा ब्रिटिश सत्ता होती हिचा पाया बंगालमध्ये रोवण्यासाठी हा कारणीभूत ठरतो. मग बघा रॉबर्ट क्लाइव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर जो होता यास नवाब पदाचा आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवून घेतलं. आणि ज्यावेळेस इथं युद्ध झालं, प्लासीची लढाई झाली, त्यावेळेस इथं नवाबाचं सैन्य असं म्हटलं जातं की या युद्धात उतरलंच नाही किंवा असं म्हटलं जातं की प्लासीची जी लढाई झाली त्यामध्ये युद्धच झालं नाही. हे थोडेफार सैन्य तिथं मृत्यू पावलं नवाबाच्या बाजूने. आणि नवाबाच्या बाजूने ही जे त्याचं सैन्य होतं ते उतरलंच नाही, कारण इथं सेनापती होता मीर जाफर हा ऑलरेडीच इथं रॉबर्ट क्लाइव्हच्या साईडने म्हणजेच इंग्रजांच्या बाजूने गेला होता आणि त्याने इथं सैन्य उतरवलंच नाही. आणि अशा प्रकारे इथं सिराज उद्दौलाची काय झालेली आहे, हार झालेली आहे. म्हणून असं हे युद्ध ओळखलं जातं की हे युद्धच झालं नाही किंवा इथं लढाईच झाली नाही असंही म्हटलं जातं. मग बघा इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफर याचं जे नेतृत्व होतं याच्या नेतृत्वाखाली नवाबाचं लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा तिथं पराभव झाला आणि इंग्रजाच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. कारण रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला नवाब बनवण्याचं आमिष दिलं होतं, तर मग त्याला इथं नवाब बनवलं त्यांनी. आणि पुढे ज्यावेळेस त्यांनी विरोध केला त्या विरोध करताच त्याचा जावाई मीर कासिम याला त्यांनी नवाब बनवलं. परंतु मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा इथं प्रयत्न करताच पुन्हा इंग्रजांनी इथं मीर जाफरला नवाबपद दिलं आणि इथं सत्ता त्यांची काय केली तर पाया भक्कम करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे इथं झालेली आहे प्लासीची लढाई, ज्यामध्ये तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. इथे एक घटना सुद्धा घडली होती जिला अंधार कोठडीची घटना म्हणून ओळखलं जातं. तर बघा कोणत्या युद्धादरम्यान अंधार कोठडीची घटना ब्लॅक होल ट्रॅजेडी जिला म्हटलं जातं तर घडली असंही म्हटलं तर चालेल. तर बघा ही घटना कधी घडली किंवा कोणत्या लढाई दरम्यान घडली असा बऱ्याच एक्झाम्समध्ये प्रश्न आलेला आहे. तर तिला अंधार कोठडीची घटना म्हटलं जातं आणि ही प्लासीच्या लढाईच्या किंवा प्लासीच्या युद्धाच्या दरम्यान घडली असंही तुम्ही सांगू शकता. मग बघा याच काळात ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळं आता ही घटना काय असं म्हटलं जातं की नवाबाने बरेचसे इंग्रज लोक जे होते किंवा
इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका मुलं इथं काय केली होती, त्यांनी एका छोट्याशा रूममध्ये किंवा कोठडीमध्ये बंद केली, ज्यामध्ये त्यांचा गुदमरून मृत्यू झाला आणि जेवढी कोंडली होती त्यापैकी बऱ्याचसा त्यांनी मृत्यूच झाला होता. कारण का बघा, तर एक छोटीशीच बोळ होती आणि तिथूनच हवा यायची. मग ते सगळं जर बघितलं आपण तर श्वसनास त्यांना त्रास होऊन त्यांची मृत्यू झालेला आहे. आणि या सगळ्यामुळं इथे इंग्रज काय झाले होते तर चौताळले होते आणि तिथंच पुढे लढाई झाली, ती म्हणजे प्लासीची लढाई म्हणून ओळखलं जातं. मग ही लढाई कधी झालेली आहे, 23 जून 1757 आणि ठिकाण काय होतं तर प्लासी. मग या लढाईमध्ये किंवा या युद्धामध्ये इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा सेनापती जो होता मीर जाफर याला फितवलं, आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि त्यामुळे लढाई न होताच इथं सिराज उद्दौलाचा हार झालेली आहे किंवा आपण म्हणू शकतो सिराज उद्दौलाचा पराभव झालेला आहे. कारण बघा, सेनापती जो असतो, सेनेचा प्रमुख असतो, त्याने जो काही आपण ऑर्डर किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो की हुकूम दिल्यानंतर तो सेनापती आपल्या सैन्याला काय करतो तर युद्धात उतरवतो. परंतु इथं मीर जाफरनं असं काहीच केलं नाही, कारण त्याला आमिष दिलं होतं नवाब पदाचं. आणि त्यामुळेच असंही म्हटलं जातं की ही लढाई न होताच काय झालेली आहे, सिराज उद्दौला हारलेला आहे किंवा पराभव झालेला आहे. मग बघा, इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं आणि अशा प्रकारे इंग्रजी सत्तेचा पाया इथं ह्या भागामध्ये म्हणजेच बंगाल, जो अतिशय समृद्ध असा प्रदेश होता आपल्या देशाचा, ज्याला आपण बंगाल म्हणूया किंवा आत्ताचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेश असा एकत्र मिळून हा प्रदेश आहे. तर ह्या सगळ्या प्रदेशामध्ये इंग्रजांनी सत्ता काबीज केली होती, त्यांचा पाया रोवला होता. मात्र बघा, ज्यावेळेस इंग्रजांच्या वाढत्या मागण्या इथं वाढत गेल्या, तर इंग्रजांच्या वाढत्या मागण्यांनी वैतागलेला जो मीर जाफर आहे हा लवकरच इंग्रजांच्या विरुद्ध आवाज काढण्यास त्याने सुरुवात केली. आणि त्यामुळे त्यांची म्हणजेच मीर जाफरची इंग्रजांनी काय केलेली आहे तर उचलबांगडी केली आणि उचलबांगडी करून त्याचाच जावई म्हणजेच मीर जाफरचा जावई मीर कासिमला त्यांनी नवाबपदी बसवले होते. मात्र त्याने सुद्धा इंग्रजांना विरोध केला आणि पुन्हा मीर जाफरला त्यांनी नवाब बनवलेला आहे. तर मग आपण बघू शकतो अशा प्रकारे एक पपेट राजा किंवा जो एक नाममात्र राजा तिथे त्यांनी बसवलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्यांचे जे काही अधिकारी होते किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही अधिकारी होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बंगालची काय केली होती तर लयलूट केली होती. आणि पुढेच एक महत्त्वाची गोष्ट ठरते, 1757च्या नंतर साधारणतः 7 वर्षांनी, ती म्हणजे 1764ला, आणि ते महत्त्वाचं युद्ध ठरतं ते म्हणजे बक्सरचं. आणि बक्सरच्या युद्धाने जो एक पाया रोवला होता तो भक्कम करण्यात आला ह्या बक्सरच्या युद्धामुळे. मग बघा, का ठरतं हे किंवा का होतं. मग बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम बघा प्लासीच्या युद्धातला, त्यानंतर अयोध्येचा नवाब सिराजउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एक मोहीम काढली. इंग्रजांच्या विरुद्ध हे एकत्र आले. नाव लक्षात ठेवा परत एकदा, मीर कासिम, अयोध्येचा नवाब सिराजउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम. मग 22 ऑक्टोबर इसवी सन 1764ला बिहार येथील हे ठिकाण आहे बक्सर म्हणून ओळखलं जातं. इथं हे बक्सरचं युद्ध झालेलं आहे आणि त्यात या तिघांच्या विरुद्ध म्हणजेच मीर कासिम, अयोध्येचा नवाब सिराजउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम याच्या विरुद्ध इथं म्हणजेच या तिघांच्या विरुद्ध इंग्रजांचा इथं विजय झाला. आणि या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार म्हणजेच बघा ट्रीटी ऑफ अलाहाबाद, बक्सरच्या युद्धामध्ये कुठला तह झाला असा जर प्रश्न आला तर अलाहाबादचा तह झाला होता. आणि या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिव्यांनी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार इकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाला किंवा मिळाला, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि अशा प्रकारे इथं आपण म्हणू शकतो की जो पाया इथं प्लासीच्या युद्धाने रोवला होता तो आता इथं बक्सरच्या युद्धाने काय झालेला आहे तर भक्कम झालेला आहे, पूर्णपणे इथं त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर पुढे एक मोर्चा वळवला इंग्रजांनी, तो म्हणजे मैसूर या राज्याकडे. मग इथं जे सुरुवात होते ती म्हणजे इंग्रज मैसूर युद्धाची. मग बघा, सगळ्यांनाच माहित आहे हैदर अलीनं वाडियर राजाला उठाव करून जे आहे ते मैसूरचं राज्य ताब्यात घेतलेलं आहे आणि 1761 ही घटना झालेली आहे. तसंच त्याने आपल्या लष्करी सामर्थ्याच्या बळावर बेदनूर, त्यानंतर सुंदा, सावनूर, मलबार, कांड्रा, गुट्टी हे प्रदेश हैदर अलीने काय केले होते तर आपल्या प्रदेशात जोडले होते. आणि मराठ्याच्या हद्दीतीलही प्रदेश इथं हैदर अलीने जिंकला होता.
मग आपण बघूया की इथं महत्त्वाचे असे युद्ध आपण थोडेसे डिटेल येत्या भागात बघूया जे खूप महत्त्वाचे ठरतात. 4 असे युद्ध इथं इंग्रज मैसूर युद्ध म्हणून ओळखले जातात, ज्यामध्ये हैदर अलीचा मुलगा जो आहे किंवा हैदर अलीचा जो मुलगा होता टिपू सुलतान हा सुद्धा पुढे येतो. पहिलं युद्ध जे आहे हैदर अली जिंकतो इंग्रजांच्या विरुद्धचं. दुसऱ्या युद्धामध्ये हैदर अलीचा मृत्यू होतो. तिसरं आणि चौथं युद्ध खूप साऱ्या नेटाने टिपू सुलतान जिंकण्याचा प्रयत्न करतो, पण चौथ्या युद्धामध्ये म्हणजे साधारणतः 1799 मध्ये जर बघितलं आपण तर इथं टिपूचा सुद्धा मृत्यू होतो. आणि अशा प्रकारचे जे काही इंग्रज मैसूर असं एक जे राज्य होतं ते इथं इंग्रजांच्या पूर्णपणे काय होतं तर हातामध्ये जातं. आणि तिथं जे होतो शेवट होतो मैसूरच्या राज्याचा. आणि एक तिथं नाममात्र राजा काय करतात इंग्रज बसवतात आणि पुढे तिथलेही कारभार त्यांच्या हातात जातो. त्यानंतर पुढे जर बघितलं तर बघा शीख सत्तेचा सुद्धा हे पाढाव करतात इंग्रज. आणि कशा प्रकारे करतात तर बघा 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील जी सत्ता आहे ती रणजित सिंहाच्या हाती होती. आणि रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्यांचा जो अल्पवयीन मुलगा होता दलीप सिंग यांना गादीवर बसवण्यात आलं होतं. आणि त्यांच्या वतीने त्यांची जी आई होती राणी जिंदन ह्या त्या राज्यकारभार पाहू लागल्या होत्या. मात्र सरदार अरवनचं जे कंट्रोल होतं अंकुश होतं ते त्या चांगल्या प्रकारे करू शकल्या नाही किंवा सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही असं म्हटलं जातं. आणि हीच संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना आपल्याकडे वळवलं, त्यांना फितूर केलं आणि इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर हल्ला केला. आणि आपण पुढे बघू शकतो इथं आपण बघितलं तर या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. मग दलीप सिंगला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवलं, कारण असेही ते नाममात्रच होते. आणि पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना मान्य नव्हता. आणि पुढे युद्ध ठरतं जे दुसरे युद्ध ठरतं. मुलतानचा अधिकारी मुलराजाने इंग्रजांविरुद्ध तिथं बंड केले आणि हजारो शीख सैनिक जे होते ते इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. मग या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. आणि 1849 मध्ये जर आपण बघितलं तर इंग्रजांनी पंजाबचा जो प्रदेश होता तो पूर्णतः इथं काय केला तर इंग्रजी राज्याला जोडला होता. तर हे एक महत्त्वाचे असे युद्ध आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढे संघर्ष येतो तो म्हणजे अतिशय महत्त्वाचा इंग्रज आणि मराठे यांचा. बघा मराठ्यांची जी सत्ता होती ती भारतातील सगळ्यात मोठी प्रबळ अशी सत्ता होती किंवा अतिशय महत्त्वाची सत्ता होती. असं म्हटलं जातं की बऱ्याचशा भारताच्या भागावर किंवा भारताचा जो प्रदेश आहे त्या बऱ्याच भागावर मराठ्यांनी सत्ता काबीज केली होती. मग मराठ्यांचा पराभव करून किंवा मराठ्यांना हारून युद्धांमध्ये इंग्रजांनी भारतातील आपापल्या सत्तेचा जो पाया होता तो इथं मजबूत केला. परंतु तिथेही त्यांनी फोडा आणि झोडा किंवा फोडा आणि राज्य कराची जी नीती होती ती अवलंबली होती. बरेचसे जे अधिकारी होते किंवा बरेचसे जे आपल्या मराठ्यांमधील जे काही इथं सेनापती वगैरे होते त्यांना फितूर केलं. आणि अशा प्रकारे हे जे काही मोठी अशी सत्ता होती महत्त्वाची प्रबळ अशी सत्ता ती सुद्धा त्यांनी काय केलेली होती तर काबीज करण्याचा 1818 मध्ये त्यांचा प्रयत्न सफल झालेला आहे. मग मुंबई हे इंग्रजाचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र आहे, ज्याच्या जवळपासचा जो प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावर बघितलं आपण तर मराठ्यांची जी सत्ता होती ती अतिशय घट्ट पकड होती. मग माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव हे जे होते हे पेशवे पदाच्या लालसेपोटी त्यांनी इंग्रजांना मदत मागितली आणि त्यामुळेच मराठ्यांच्या राजकारणामध्ये इथे इंग्रजांचा शिरकाव झाला किंवा आपण असं म्हणू शकतो मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप इथं रघुनाथरावांनी घडवून आणला. मग हा हस्तक्षेप 1818 पर्यंत किंवा 1818ला कारणीभूत ठरला पूर्णपणे मराठी सत्तेचा एक आपण म्हणू शकतो की पाया इथं उकरून काढण्यासाठी किंवा मुळासकट ती सत्ता इथं नष्ट करण्यासाठी. मग 1764 मध्ये जर बघितलं आपण तर 1774 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झालेली आहेत ज्यांना अँग्लो मराठा युद्ध म्हटलं जातं. आणि ही 3 युद्ध झालेली आहेत. आणि पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इथे इंग्रजांना तोंड दिलं होतं आणि त्यामध्ये मराठ्यांची काय झाली होती तर सरशी झाली होती. आणि इथंच एक युद्ध तह झाला तो म्हणजे 1782चा सालबाईचा तह, ज्यामध्ये हा तह होऊन पहिलं इंग्रज मराठा युद्ध इथं संपुष्टात आलं. बघा हे तह लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचे आहेत. सालबाईचा तह पहिला इंग्रज मराठा युद्ध आणि कधी झालं 1782. कधी कधी आपल्याला जोड्या लावा म्हणून विचारल्या जातात. आणि आपण जर बघितलं तर 1782 नंतर हा तह झाला आणि पुढे एक महत्त्वाचा तैनाती फौज म्हणून एक कन्सेप्ट आहे तो बघूया आपण काय आहे. तर बघा
1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला, याची अपॉइंटमेंट किंवा नेमणूक झाली आणि सर्व भारतावर इंग्रजांचं वर्चस्व असावं किंवा इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं जे धोरण होतं त्यासाठी त्याने एक महत्त्वाची शक्कल लढवली आणि तिला म्हटलं जातं तैनाती फौज किंवा तैनाती फौजेचा करार. मग या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन देण्यात आलं, मात्र त्यासाठी काही अटी घातण्यात आल्या. त्या कोणत्या आहेत बघा. मग भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे आणि जे लष्कर ठेवलं जातं त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढं उत्पन्न निघल त्या रोख रकमे इतकं एवढा उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा आणि त्यांनी इतर सत्ताधीशांसाठी, मग आता इतर सत्ताधीश कोण असतील, मग फ्रेंच असतील किंवा मग पोर्तुगीज असतील किंवा अजून कोणी असतील, तर इतर सत्ताधीशांच्या किंवा सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी एक इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी असावा, अशा त्या महत्वाच्या अटी होत्या. बघा आपल्याला ह्या अटी स्टेटमेंट प्रश्नामध्ये विचारू जाऊ शकतात, तर लक्षात ठेवायच्यात, अतिशय महत्वाच्या आहेत या अटी. त्यानंतर पुढे जर बघितलं तर 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशवे यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला पहिल्यांदा. या आधी केलेला आहे तेही आपण बघूया कोणी कोणी केलेला आहे. मग हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे दुसरं मराठा युद्ध तिथं झालेलं आहे. मग त्यानंतर जर बघितलं तर त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप जो होता तो वाढतच गेला. तो पुढे असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि या युद्धात त्याचा पराभव झालेला आहे, ज्यामध्ये 1818 मध्ये त्यांनी शरणागती पत्करली आणि 1818 मध्ये आपण बघू शकतो मराठी सत्तेचा पूर्णपणे इथं पाडाव इंग्रजांद्वारे झाला आणि पूर्णपणे मराठी सत्ता इंग्रजांच्या हातात गेली, ज्यामध्ये त्यांनी नाममात्र अशा काही ठिकाणी जे सरदार होते त्यांना सत्ता दिलेली आहे. ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिंधिया आहेत, होळकर आहेत, भोसले आहेत. तर हे ठिकाणं तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण वारंवार ही ठिकाणं आपल्याला विचारली जातात. मग बघा लॉर्ड वेलस्लीने तैनाती फौजेचा किंवा तैनाती फौज जी आहे जिला आपण वर अभ्यासलेलंच आहे ती काय केली होती तर आणली होती. आणि असं म्हटलं जातं की वेलस्लीने ती आणलेली नाहीये, ती पहिल्यांदा फर्स्ट टाइम कोणी आणली होती तर फ्रेंच गव्हर्नर मार्क्युस ड्युप्लेक्स यांनी ती पहिल्यांदा अप्लाय केली होती. तर हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढे बघूया भारतातील काही सत्ताधीशांनी ही जी तैनाती फौज आहे ती कशी आणि केव्हा स्वीकारली. तर बघा पहिल्यांदा असं म्हटलं जातं की याचा बळीचा बकरा जो ठरला होता तो म्हणजे हैदराबादचा नवाब, तो म्हणजे 1798 साली. त्यानंतर ठरला तो म्हणजे टिपू सुलतान म्हैसूरचा, जे की इंग्रज म्हैसूर युद्ध झालेलं आहे तेव्हा आणि 1799 मध्ये. आणि ज्यावेळेस टिपूला त्यांनी या चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धामध्ये हरवलं होतं त्यावेळेस 1799 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि एक नाममात्र राजा इथं त्यांनी बसवलेला आहे या तैनाती फौजेच्या स्वीकाराने. त्यानंतर तंजोर 1799 मध्ये, अवध 1801 मध्ये, पेशवा मराठा 1802 मध्ये, त्यानंतर सिंधिया 1803 मध्ये आणि गायकवाड 1803 मध्ये. आणि सगळ्यात शेवटी 1818ला तर पूर्णपणे त्यांनी मराठ्यांचा काय केलेला आहे तर संपुष्टच आणलेला आहे, नाममात्र तिथं सरदार उभे करून. त्यानंतर बघूया छत्रपती प्रतापसिंह यांच्याबद्दल. अतिशय महत्वाचं बघा, पेशवाईचा अस्त झाला 1818ला पूर्णपणे आणि पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती जे होते ते प्रतापसिंह गादीवर होते आणि इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाची तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी रेसिडेंट म्हणून नेमणूक केली होती. परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आलं आणि 1847 मध्ये छत्रपती प्रतापसिंह यांचा तिथंच मृत्यू झाला. मग छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी जे होते रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. बघा अतिशय महत्त्वाचा यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, रंगो बापूजी गुप्ते किंवा रंगो गुप्ते यांच्यावर, परंतु त्यांना न्याय मिळालेला नाहीये. त्यांना न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांना यश सुद्धा आलेलं आहे. मग पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये सातारचं राज्य खालसा केलं, ज्याला डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असं म्हटलं जातं, जे की लॉर्ड डलहौसी यांनी आणलेलं आहे. आणि पुढेच आपण जर बघितलं तर साधारणतः एक 8 ते 9 वर्षामध्ये हा लॉर्ड डलहौसी पुढच्या 1857ला कारणीभूत ठरतो. ठीक आहे, जे की उठाव म्हणून ओळखला जातो. मग बघा डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धांतासाठी म्हणजेच डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स खालसा धोरण नीती यासाठी ओळखला जातो आणि डलहौसीनं
संस्थानांना दत्तकपुत्र घेण्यास अनुमती दिली, पण दत्तकपुत्र हा गादीचा वारस मारण्यास त्याने नकार दिला होता. ज्यामध्ये डलहौसीने या सिद्धांतानुसार सातारा पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा 1848, संबलपूर आणि जैतपूर 1849, भगत ज्याला म्हटलं जातं 1850, त्यानंतर उदयपूर 1852, झाशी 1853 व नागपूर 1854 मध्ये खालसा केलेली आहे. बघा, हे संस्थानं लक्षात ठेवा तुम्ही, यावर जोड्या लावा. खूप साऱ्या एक्झाम्समध्ये विचारलेल्या जोड्या लावा आणि इसवी सन. त्यानंतर थोडंसं लॉर्ड डलहौसी बद्दल जाणून घेऊया. ह्यांच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये जाणून घ्यायचंच आहे, कारण खूप महत्त्वाचे असे हे गव्हर्नर जनरल ठरतात. खूप फेमस आहेत आयोगाचे, हे खूप आवडतात, खूप प्रिय आहेत. बघा, लॉर्ड डलहौसी 1848 ते 56 हा कार्यकाळ आहे. 1853 मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे सुरू झाली होती आणि भारतात टपाल तिकिटांचा वापर लॉर्ड डलहौसीच्याच काळात सुरू झाला. त्यांच्याच काळात भारतात रेल्वेचे जाळे सुद्धा ठेके पद्धतीने बांधण्यास सुरुवात झालेली आहे. लॉर्ड डलहौसीला भारतात विद्युततारेचा प्रारंभकर्ता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. टेलिग्राम. त्यानंतर लॉर्ड डलहौसीनेच व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला होता आणि 1854 मध्ये सार्वजनिक बांधकाम म्हणजेच PWD या विभागाची स्थापना सुद्धा लॉर्ड डलहौसी यांनीच केलेली आहे. अतिशय महत्त्वाच्या आहेत बघा, खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत. त्यानंतर ह्यांच्याच काळामध्ये 1854चा वुड्स डिस्पॅच किंवा वुड्सचा खलिता असं म्हटलं जातं, तो सुद्धा आलेला आहे. आणि त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंतचा एक शिक्षण योजना यांतच बनवण्यात आली होती. मग यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे अशी शिफारस करण्यात आली आणि त्याच्या कार्यकाळात 1856 साली विधवा विवाह संदर्भात विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा संमत झाला होता. मग त्यासाठी त्याला ईश्वरचंद विद्यासागर यांनी मदत केलेली आहे. अतिशय महत्त्वाचे समाजसुधारक आहेत, लक्षात ठेवा. आणि 1857च्या उठावाला डलहौसीच जबाबदार होता. त्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून भारतीय राज्यांना ब्रिटिश प्रशासनात विलीन करण्यासाठी एक पुढाकार घेतला आणि त्यामुळेच राजांमध्ये म्हणजे जे प्रिन्सली स्टेट होते त्यांच्यामध्ये इथं असंतोष निर्माण झाला आणि त्याचीच परिणती पुढे 1857च्या उठावात झाली. हेही महत्त्वाचं आहे. मग आपण येत्या भागामध्ये अभ्यासूया की 1857चा उठाव कसा झाला, काय नाही. थोडंसं आपण बघूया की ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम काय काय झाला, हे आपण येत्या भागात अभ्यासणार आहोत. ज्यामध्ये पहिल्यांदा आहे ड्युअल ॲडमिनिस्ट्रेशन, त्यालाच आपण दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतो. आणि ही दुहेरी राज्यव्यवस्था रॉबर्ट क्लाइव्हने सुरुवात केली होती बंगालच्या प्रांतामध्ये 1764च्या नंतर, म्हणजे 1765 मध्ये साधारणतः, बक्सरच्या नंतर. त्यानंतर या पार्लमेंटमध्ये केलेले जे कायदे होते, नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम, तसेच न्यायव्यवस्था, इंग्रजांची आर्थिक धोरणे, जमीन महसूल विषयक धोरणे, त्यानंतर शेतीचे व्यापारीकरण, दुष्काळामध्ये ह्या दुहेरी राज्य व्यवस्थेने लोकांचे कसे प्राण घेतले, त्यानंतर वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेत कशा प्रकारे सुधारणा केल्या आणि भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास होण्यास कशा प्रकारे हे युरोपीय ज्या सत्ता होत्या किंवा युरोपीय क्रांती होती, ज्याला औद्योगिक क्रांती म्हणू आपण, ती कशा प्रकारे कारणीभूत ठरली, ही आपण येत्या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर अतिशय महत्त्वाचा असा आपण इथं आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. तसं आपण बाकीच्या सुद्धा समरी अभ्यासणारच आहोत, पण हा आपण डिटेलमध्ये बघूया, जो की आपल्या सगळ्याच एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो. मग आपण येत्या भागामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर स्वातंत्र्य युद्धापर्यंत आपण हे सगळं अभ्यासूया. मग इयत्ता 8वीच्या जे पुस्तक आहे न्यू स्टेट बोर्डचं, त्यावर हे आधारित आहे. तर मग जास्तीत जास्त ह्या सगळ्या जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांना काय करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांचं एक क्विक रिव्हिजन होईल लवकरात लवकर. तर मग भेटूया आपण येत्या भागामध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.